नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. आपल्याला जेव्हा तलाठी भरतीची बॅच जेव्हा आपण लॉन्च केली त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते जे कॉमन होते. तर त्यामधला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे काय, तलाठी भरतीचे फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर मग त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि कधीपर्यंतची कागदपत्रे लागतात, अभ्यासक्रम कसा असतो, काय असतो आणि मग ती कागदपत्र कुठून काढायची, असे अनेक ज्या प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते आपल्याला वारंवार जाणवले की विद्यार्थ्यांमध्ये त्यामध्ये संभ्रम आहे की कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. तर मग आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत की फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याचबरोबर ते कधीपर्यंतची कागदपत्रे लागतात, म्हणजे त्याचा कालावधी काय असतो आणि कागदपत्रे नसल्यास आपल्याला काय पर्याय व्यवस्था आहे याची चर्चा आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. त्या अगोदर आपली तलाठी भरतीची जी बॅच आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया थोडक्यात. त्यामध्ये आपल्याला 1 वर्षाच्या ड्युरेशनसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याला मिळेल, ज्याची फीस राहील मात्र 999 रुपये. त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आणि टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम मिळेल जो रेकॉर्डेड लेक्चरसाठी आहे आणि त्यामध्ये जवळपास पूर्ण 3000 प्लस तुम्हाला प्रश्नांचा सराव टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करून घेतला जाणार आहे. तर आपण आपले डॉक्युमेंट्स कोणकोणती लागतात त्या चर्चेला सुरुवात करूया. आणि आता त्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की सगळ्यात पहिले हे जे डॉक्युमेंट्स जे आहेत 2023 मध्ये जे तलाठी पद भरती जी आलेली होती त्या अनुषंगाने गट क ची भरती आहे, त्यानुसार आपल्याला डॉक्युमेंट्स त्यावेळी जवळपास 4644 पदांसाठी तलाठी भरती झालेली होती आणि त्यावेळी महसूल आणि वन विभागाअंतर्गत त्यावेळेचा पे स्केल S8 होता बघा, जो 7व्या वेतन आयोगानुसार होता. आता जानेवारी पासून आपल्याला 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. तर मग त्या अनुषंगाने आपला पे स्केल पण इथे वाढेल, कारण की त्यावेळेच्या S8 पे स्केल नुसार 25,500 ते 81,100 एवढा तुमचा पगार असला होता. पण आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर हा पगार नक्कीच तुम्हाला 5 ते 10 हजारांनी आपल्याला वाढलेला बघायला मिळेल. तर त्यामुळे आपण व्यवस्थित अभ्यास करून लवकरात लवकर तलाठी होणं चांगलं राहील आपल्यासाठी. त्यामध्ये बघू कागदपत्र कोणकोणती लागतील. त्यासाठी सगळ्यात पहिलं कागदपत्र आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपलं अर्जातील नावाचा पुरावा, म्हणजे तुम्ही ज्या नावाने अर्ज करत आहात तलाठी भरतीसाठी तर त्यासाठी तुमचं नाव XYZ जे काय असेल ते त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. त्या पुराव्याचं म्हणून कोणतं कागदपत्र आपण वापरू शकतोय, तर आपलं SSCचं जे असतं बघा, 10वीचं जे मार्कशीट असतं किंवा बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावर जे तुमचं नाव असतं का ते तुमचा नावाचा पुरावा म्हणून कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आहे बघा वयाचा पुरावा. त्यासाठी सुद्धा आपल्याला आपलं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे का ते पुरावा म्हणून सादर करावं लागतं. का? कारण की त्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ दिलेली असते बघा, खाली अशी साईडला त्या A4 साईजच्या पेजमध्ये साईडला छोटीशी आपली डेट ऑफ बर्थ दिलेली असते. मग ते आपला वयाचा पुरावा म्हणून कन्सिडर केलं जातं. ते जर आपलं गहाळ झालेलं असेल तर आपलं बर्थ सर्टिफिकेट पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण लागू करू शकतोय. परंतु SSCचं जे आपलं डिग्री सर्टिफिकेट असतं किंवा मार्कशीट असतं ते असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हताचा पुरावा, म्हणजे तुम्ही पदवीधर आहात तर मग ती कोणती तुमची जी काही पदवी झालेली असते त्यात फायनल सेमिस्टरचं मार्कशीट आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे येतं पदवी प्रमाणपत्र जे आहे का, जी काय तुमची शैक्षणिक अर्हता आहे, BA BSc BCom इंजिनिअरिंग केलेलं असेल, MBBS केलेलं असेल, जी काहीही तुमची पदवीची अर्हता आहे त्याचं फायनल डिग्री सर्टिफिकेट जे आहे का ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये जर येत असाल, आरक्षणाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मग तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे, जात प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला लागेल इथे. मग त्यामध्ये तुम्हाला एक SC आणि ST ह्या 2 कॅटेगरीज मध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला NCL लागणार नाही. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे का ते तुम्हाला लागणार नाही. पण मात्र तुम्ही OBC मध्ये, SC BC मध्ये असाल, महिला आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चालू वर्षाचं म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंतचं चालू वर्षाचं नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागेल. पण जर तुम्ही SC आणि ST कम्युनिटीला बिलॉंग करत असाल आणि त्याचा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तुम्हाला NCL नॉन क्रिमिलियर लागणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS जे आहे बघा,
टेटचं ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट जे दरवर्षी आपल्याला काढावं लागतं. तर मग आता जर जाहिरात आपल्याला डिसेंबर जानेवारीमध्ये जर मिळाली तर त्या अनुषंगाने 31 मार्च 2026 पर्यंतचं ईडब्ल्यूएस आणि एनसीएल आपल्याला लागेल. मात्र जर जाहिरात मार्च नंतर आली तशी तर शक्यता नाहीच, जानेवारीमध्येच जाहिरात आपल्याला लवकर मिळेल अशी आपण आशा करूया. तर आपल्याला 31 मार्च 2026 पर्यंतचा एनसीएल आणि ईडब्ल्यूएसचे जे आरक्षणावर लाभ घेऊ इच्छिता त्यांना चालू वर्षाचं ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलेअर असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र हे चालू वर्षाचं असणं फार गरजेचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर बघा, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर तुम्ही हँडिक्राफ्ट असाल, अपंग असाल तर मग ते दिव्यांगाचं जे सर्टिफिकेट आहे मग ते 40%, 50%, 60%, तुम्ही किती पर्सेंट दिव्यांग आहात ते जे सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला संबंधित मंत्रालयातनं कार्यालयातनं तुम्हाला चालू काढून घ्यावं लागेल. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. माजी सैनिकांसाठी जे आरक्षणाची तरतूद आहे मग त्यांचं जे रिटायरमेंटचं जे त्यांना प्रपत्र मिळत असतं बघा की 15 वर्षाची सर्व्हिस करून हे बाहेर पडलेत, मग त्यांचं जे प्रपत्र आहे का त्यांनी त्यांच्या संबंधित विभागाकडनं घेणं अपेक्षित आहे. ते त्यांना त्या अर्जासोबतच जॉईन करावं लागेल माजी सैनिकाच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. पण इथे खेळाडू आरक्षणासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही किमान स्टेट लेवल पर्यंत, राज्य स्तरापर्यंत खेळलेले असावे. 3 स्तर असतात, राज्य, दुसरं राष्ट्रीय स्तर आणि त्यानंतर तिसरा आहे बघा आंतरराष्ट्रीय स्तर. तुम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर असाल तर तुम्हाला जमेल, पण जर तुम्ही राज्य स्तरावर असाल तर तुम्ही 1 मॅच खेळला, 2 मॅच खेळला तसं न करता टॉप 3 मध्ये रँक जर तुमचा असेल तर तुम्ही खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठराल. त्यानंतर पुढचं आहे बघा आपलं अनाथ असल्याचं आरक्षण पत्र. ज्या अनाथ आरक्षणातनं लाभ घेऊ इच्छितात त्यांचा पुरावा अनाथ असल्याचा तो त्यांना तिथे द्यावा लागेल. त्यानंतर पुढचं आहे बघा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे आहेत मग त्याचा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणारे जे असतील त्यांना प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्याचा जो पुरावा आहे तो पुरावा त्यांना तिथे सादर करावा लागेल. त्याच्यानंतर बघा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणास पात्र असल्याचा पुरावा. म्हणजे तुम्ही जर अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल तर तुम्हाला त्याचा पण जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला फॉर्म भरतानाच लागेल. त्यानंतर एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा. म्हणजे काहींचं बघा एसएससीच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक येतं किंवा आईचं नाव वेगळं येतं किंवा सरनेमच्या स्पेलिंग मध्ये बऱ्याच जणांचे मिस्टेक्स येत असतात. मग अशा वेळी जर कोणी एसएससीच्या नावामध्ये बदल केलेला असेल तर त्या संबंधित बोर्डशी ते मागच्या साईडवर प्रिंट करून येतं बघा की तुमच्या नावामध्ये जर बदल झालेला असेल ना तर मागच्या साईडला ते प्रिंट करून येतं. मग अशा पद्धतीचं जे तुमचा काही पुरावा असेल तो ओरिजिनल मार्कशीटवर केलेला असावा, तो तुम्हाला तिथे अपलोड करावा लागेल. तसेच अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असेल, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर कर्मचारी हे जे पण कोणी आरक्षणाचा दावा करत असतील त्यांना अधिवासाचा पुरावा, डोमेसाईल जे आहे ते तुम्हाला तिथे चालू वर्षाचं लागेल. एज आणि नॅशनॅलिटी प्रूफ जे असतं का त्याऐवजी रहिवासी प्रमाणपत्र जे आपल्याला सेतू कार्यालयामधनं काढून मिळतं बघा. ज्याचं नसेल संबंधित तहसीलचे जे सेतू कार्यालय आहेत का तिथून आपल्याला हे अधिवासाचं चालू वर्षाचं प्रमाणपत्र काढून घेता येतं. आपण हा व्हिडिओ बघितल्यावर जे जे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतील ते आपण त्याची पूर्तता आत्ताच करून ठेवणं गरजेचं ठरेल. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा प्रूफ म्हणून काय वापरतो आपण, आपलं 10वीचं जे एसएससीचं जे मार्कशीट असतं का तिथं विषय दिलेले असतं बघा, 10वी आपण कोणकोणत्या विषयातनं पास झालो तर तिथे आपल्याला मराठी हा विषय असणं गरजेचा असतो. त्यामुळे आपल्या तलाठी भरतीच्या फॉर्म साठी आपलं सुरुवातीलाच बघतो बघा आपण की एसएससीचं प्रमाणपत्र जे आहे 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही पण आपल्या जवळ असणं फार गरजेचे असतील. ते आपल्या वयाच्या पुराव्यासाठी पण आपल्यासाठी महत्वाचे आहे. नावामध्ये बदल झाला असेल, नावाचा पुरावा आपला, त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही आपल्याला याच्यासाठी सुद्धा ते आपल्याला महत्वाचं आहे.
परंतु काही विद्यार्थ्यांचं SSC ला 10वी मराठी हा विषय जर नसेल तर त्यांना सुद्धा आपल्याला या पदावर आरक्षणाची किंवा त्या पदाचा परीक्षा देण्याची संधी आपल्याला देता येते. परंतु त्यासाठी अट ही आहे की संबंधित एका कॉलेजमध्ये तुम्ही जायचं. त्या कॉलेजमधले जे मराठीचे काही प्राध्यापक असतात त्यांच्याकडनं मराठीचं त्यांच्या सही शिक्क्यानिशी आपल्याला घेऊन यावं लागतं तो फॉर्मॅट मिळतो. जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते का त्या जाहिरातीसोबतच हा फॉर्मॅट पण येत असतो आपल्याला. त्या फॉर्मॅटनुसार मग त्या मराठीच्या प्राध्यापकाकडे जायचं, त्यांचा सही शिक्का, कॉलेजचा स्टॅम्प घ्यायचा आणि ते आपली मुलाखत घेतात आणि परीक्षा घेतात की ह्या संबंधित एक कॅन्डिडेटला मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही. आणि ते जे प्रपत्र असतं का ते आपण अपलोड करू शकतोय किंवा जर तुमच्याकडे SSCचं मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेटवर मराठी हा विषय नसेल तर. जर असेल तर मग तुम्हाला ही गोष्ट करण्याची काही आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर बघा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आपल्यासाठी हे पण जेव्हा आपलं अर्ज जाहिराती जेव्हा प्रसिद्ध होतात का त्यासोबतच ह्याचा फॉर्मॅट पण त्याच PDF मध्ये खाली आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे असतं का ते म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य नसावे 2003 नंतरची ते एक फॉर्मॅट येतो. तो फॉर्मॅट पण आपल्याला जेव्हा आपण फॉर्म भरतो का त्यावेळेस तो अपलोड करून द्यावा लागतो. आणि त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र इथे आपल्याला लागत नाही. वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याला लागत नाही. मग अशा रीतीने आपले बाकीचे जे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला लक्षात आले असतील. आणि आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला मग तुम्ही अराखीव महिला असो, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, खेळाडू, माजी सैनिक असेल, पदवीधर असेल, अंशकालीन किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांसाठी एक डॉक्युमेंट कॉमन आहे ते म्हणजे अधिवासाचं सर्टिफिकेट. अधिवास प्रमाणपत्र जे आहे आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे का ते सर्वांसाठी कॉमन असेल. त्याचबरोबर SC आणि ST ह्या 2 कम्युनिटीज जर सोडल्या तर उर्वरित आरक्षणासाठी जे क्लेम करतील त्यांना आपल्याला NCL नॉन क्रिमिलियर जे आहे वैधता अर्जाच्या डेट पर्यंतचं ते नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आपल्याला लागेल. फॉर एक्झाम्पल OBC SC-BC साठी मधून जे आरक्षण 30% महिलांसाठी जे इच्छुक आहे त्यांना NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सोबत लागेल. मग अशा रीतीने आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते याचा एक थोडक्यात आढावा घेतला. कारण की तुमची वारंवार क्वेरीज येत होत्या आम्हाला की तलाठी भरतीसाठी नेमके डॉक्युमेंट्स काय काय लागतात. तर आशा करते की तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणती लागतात आपल्याला ते लक्षात आले असतील. ज्यांच्याकडे असतील त्यांनी ते डॉक्युमेंट्सची पूर्तता असलेलं योग्य आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर ते डॉक्युमेंट्स सेतू कार्यालयातनं म्हणा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातनं, तहसीलमधनं किंवा संबंधित ज्या एरियाजमधनं जसं की माजी सैनिकांचं जे आरक्षण आहे त्यांना त्या डिपार्टमेंटमधनं मिळतात. मग ती लवकरात लवकर तुम्ही काढून घेणं गरजेचे असेल. तर आपल्या तलाठी भरतीच्या बॅच सोबतच आपली ऑल इन वन सरळ सेवेची बॅच आहे ज्याची फीस आपल्याला मात्र 1499 रुपये आहे. तर त्यामध्ये मग तलाठी भरती सोबतच ग्रामसेवक, नगर परिषद, महानगरपालिका भरती विभाग असेल, पोलीस भरती, वन विभागाच्या वेगवेगळ्या ज्या भरती येतात त्या, तसेच आरोग्य विभाग आणि तर ज्या काही सरळ सेवा असतात का त्या 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे ऑल इन वन सरळ सेवा बॅच. त्याची मूळ फीस जर आपण बघितली तर 2999 रुपये आहे. मात्र सध्या ऑफर पिरियडमध्ये ती 1499च्या ऑफरमध्ये आपल्याला मिळत आहे. तर त्यामध्ये मग आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स मिळतील ज्याच्यामध्ये अनलिमिटेड वॉच टाइम आपल्याला मिळेल. तसेच मॉक टेस्ट आणि PDF स्वरूपामध्ये नोट्स आपल्याला संबंधित ज्या सरळ सेवेचा आहे तुम्ही जी बॅच परचेस करता त्याचा तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला 3000 प्लस प्रश्न जे आहेत ते सरावासाठी इथे मिळणार आहेत. त्यामध्ये बघा तसेच आपली तलाठी भरतीची 999 मध्ये असलेली बॅच आहे 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे. तसेच कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि तलाठी भरतीचं एक स्पेशल चॅनल आपण टेलिग्रामवर ओपन केलेलं आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तिथे जॉईन करू शकताय. आणि डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सरळ सेवेशी संबंधित ज्या काही वेळोवेळी अपडेट्स येतील त्या तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल.